आरोग्य सेवा अधिक बळकट करावी म्हणून आज आपण विविध जे सेंटर जसं MRI सेंटर असेल किंवा डायलिसिस सेंटर आणि विविध वैद्यकीय सुविधांचं लोकार्पण केलं. तर जो महानगरपालिकेचा आणि महापौर म्हणून जो महानगरपालिकेने दिलेला अधिकार आहे आणि अधिकार चुकीच्या पद्धतीने वापरला गेला नाही आहे. आपल्याला GR मघाशीच पाठवल्यात बहुतेक. ज्याला नसेल भेटला त्याला मी आत्ता देते. GR प्रमाणे ज्या ज्या सदस्यांची पत्रिकेमध्ये नावं असायला हवी त्या सगळ्यांची नावं आहेत. जो गदारोळ झाला की शिवसेनेला डावळलं जात आहे, तर कुठेतरी ते पत्रिकाच खोडून टाकते, ज्याच्यामध्ये सन्माननीय खासदार साहेब शिवसेनेचे आहेत, स्थानिक आमदार श्रीकांत शिंदेजी त्यांचं नाव आहे. म्हणजे सेनेची नावं नाही आहेत असा हा चुकीचा जो आरोप केला जातोय. तर त्या GR मध्ये आपण बघाल तर स्थानिक स्वराज्य संस्थांचं जर काही कार्यक्रमाचे उद्घाटन असतील तर त्याच्यामध्ये जी नोंद आहे मी तुम्हाला वाचून दाखवते. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत तसेच निमशासकीय संस्था, मंडळे इत्यादींकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना स्थानिक सन्माननीय विधिमंडळ सदस्य संसद सदस्यांना आमंत्रित केले जाणे आवश्यक आहे. विधानमंडळ संसद सदस्यांना आमंत्रित करणे आवश्यक असल्याची बाब संबंधित संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या लेखी स्वरूपात निदर्शनास आणून द्यावी व विधानमंडळ संसद सदस्यांना आमंत्रित करण्याबाबत आग्रही भूमिका घ्यावी. कार्यक्रमाचे समारंभाचे आयोजन करणाऱ्या राज्य शासनाच्या सर्व संबंधित विभागांनी, कार्यालयांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी शासकीय कार्यक्रम समारंभासाठी विधानमंडळ संसद सदस्य यांना निमंत्रित करणे, निमंत्रण पत्रिकेवर त्यांची नावे छापणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची राज्य शिष्टाचारानुसार व्यवस्था करणे, सन्मानजनक वागणूक देणे इत्यादी बाबत दिलेल्या वरील सूचनांचे कटाक्षाने पालन करावे. विधानमंडळ संसद सदस्यांकडून या संदर्भात तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांसह विभाग प्रमुखांची जबाबदार धरण्यात येईल. म्हणजे ह्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की कोणाची नावं पत्रिकेत असावी. आता सन्माननीय आदरणीय आपले आमदार गणेशजी नाईक साहेब हे स्थानिक आमदार, त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आहेत. त्याच्यामुळे प्रोटोकॉल प्रमाणे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणे स्वाभाविक आहे आणि इथं कुठेही असा उल्लेख नाहीये की सन्माननीय पालकमंत्र्यांचं नाव ह्याच्यात आलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण पत्रिकेमध्ये त्यांचं नाव नाही घेतलेलं आहे. याच्यात शिवसेना किंवा इतर पक्षाला डावलण्याचा प्रश्न येत नाही. तसं असतं तर आपण सन्माननीय खासदार साहेबांचा किंवा सन्माननीय आमदार साहेबांची नावंही या पत्रिकेत घेतली नसती. असं काही नाहीये. दोन पत्रिका एक प्रशासनाकडून फॉर्मॅट म्हणून आणण्यात आली, त्याच्यात करेक्शन करण्यात आलं आणि हे GR सन्माननीय आयुक्त साहेबांच्याकडून आलेलं होतं. त्याप्रमाणेच आम्ही त्याच्यात करेक्शन करून नावे ऍड केली आणि जी कमी करायची होती ती कमी केली. असं दोन पत्रिका असं नाहीये. तसं असतं तर मग सन्माननीय सदस्यांना त्यांचं नाव टाकून हे कोणाला खुश करण्यासाठी नाहीये. महानगरपालिका ही स्वायत्त संस्था आहे. त्या राज्य शासनाची कुठलीही विभाग नाहीये की राज्य शासनाला खुश करावं म्हणून या संस्थेने काही काम करावं. हे महासभेचा जो अधिकार महापौर म्हणून मला दिलेला आहे सभागृह, आणि त्या अधिकाराप्रमाणे आणि नियमाप्रमाणे केलेली पत्रिका आहे. याच्यात काहीही वावगं नाहीये. नक्कीच सन्माननीय आमदार मंदा म्हात्रेंनी बहुतेक पत्रिका वाचताना थोडीशी चूक केली असेल, कारण ह्याच्यात स्पष्ट पत्रिकेत लिहिलं आहे, आपणही वाचू शकता की नवी मुंबई महानगरपालिका आणि माननीय नामदार श्री गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास आमदार निधीमधून उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद भवन सेक्टर 14 वाशी येथील डायलिसिस सेंटर कानावर खरंच काही आलं नव्हतं. जेव्हा काल्या फिती घेऊन लोक तिथं उभी राहिली आणि आता न्यूज येतात की का ते राहिलेलं, तेव्हा समजलं. पण एवढ्या सुंदर कार्यक्रमाला आणि लोकांसाठी असलेल्या कार्यक्रमासाठी कोणी काल्या फिती दाखवून विरोध करेल असं म्हणजे स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण जी लोक विरोधात प्रचार करणारी आहेत किंवा विरोधात काम करणारे आहेत ती लोकही या सुविधांचा फायदा घेणार आहेत. असं कुठेही तिथं लिहिलं जाणार नाही की जे विरोधात काम करतात त्यांना इथं सुविधा दिल्या जाणार नाही.
हे संपूर्ण नवी मुंबईसाठी आहेत. आणि ह्यापेक्षा हेही म्हणजे प्रत्येक वेळी निदर्शनास आलं की आपल्या महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये 50% पेक्षा जास्त रुग्ण बाहेरून, नवी मुंबईच्या बाहेर. मग हे सगळं असताना फक्त विरोधाला विरोध करावा आणि काल्याफिती दाखवावी, हे कुठेतरी चुकीचं आहे. मराठीत बोला. नहीं नहीं, ऐसा कुछ नहीं होने वाला था, क्योंकि जो पहले पत्रिका आई थी वहां पे एकनाथ शिंदे जी का नाम एक साइड में वन मंत्री गणेश जी नाईक साहब का नाम था, ऐसे ऊपर नीचे नहीं था. ती अशी नव्हती, म्हणजे अशा कागदावर नव्हती. जी कच्ची पत्रिका आलेली ती अशा कागदावर होती, आणि त्याच्यानंतर बनवलेली पत्रिका जी प्रॉपर बनवली गेली ती नंतर सगळ्यांना निमंत्रण देण्यात आलं. आता ह्याच्यात कोणी ती पत्रिका लीक केली किंवा काय कोणाचा उद्देश होता ते मला माहित नाहीये, पण जे झालेलं आहे ते सगळं नियमाप्रमाणे झालेलं आहे. आणि कुठल्याही, आता ते पालकमंत्री आहेत त्यासोबत उपमुख्यमंत्री आहेत, म्हणजे त्यांचा खूप मोठा मान आहे. उपमुख्यमंत्री म्हणून त्यांचं आम्ही नाव टाकताना आम्हाला मुख्यमंत्र्यांचा पण तो प्रोटोकॉल फॉलो करावा लागेल. आणि इथं स्थानिक मंत्री असताना तिथपर्यंत जायचं आणि ह्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलवावे असं नाही आम्हाला वाटत. त्याच्यासाठी आपले स्थानिक हक्काचे मंत्री आहेत, म्हणून नाईक साहेबांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. आणि त्यातल्या त्यात त्यांच्या निधीतून फक्त डायलिसिस सेंटर झालेले आहेत, बाकी सगळ्या आहेत त्या महापालिकेच्या माध्यमातून झालेल्या आहेत. त्याच्यामुळे सन्माननीय आमदार मंदाताईंचा थोडा गैरसमज झाला की त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये आमदार निधी वापरला गेला, जो की म्हणजे वाशी रुग्णालय जे आहे ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येतं. आणि जे डायलिसिस सेंटर झालंय सेक्टर 14चं ते ऐरोली विधानसभा क्षेत्रात येतं. त्याच्यामुळे ही त्यांच्याकडून चुकी झाली असेल कदाचित, नजर चुकीने होऊ शकतं. नाही, या ठिकाणी जर जर खरं जर शासनाचा प्रश्नच येत नाहीये. आयुक्तांकडून म्हणजे प्रशासनाकडून पत्रिका, एक आपण आपल्या घरचं लग्न असलं तरीही फॉर्मॅट बनवतो एका पत्रिकेचा, पण जो फॉर्मॅट बनवतो तोच लगेच प्रिंट करून वाटतो असं नाही. त्याच्यात पण करेक्शन असतात, काहींची नावं चुकीची असतात, काही डबल झालेले असतात, काही चुकून राहिलेले असतात. ते मला अधिकार दिलेले आहे महासभेने की तो पूर्णपणे कशा पद्धतीने ठरवायचा, आणि महासभेने दिलेला अधिकार मी नियमात बसून वापरलेला आहे. त्याच्यामुळे आयुक्तांकडून काही चुकीचं आलं किंवा माझ्याकडून ते करेक्शन झालं असा प्रश्न येत नाहीये. जे आहे ते आम्ही नियमाप्रमाणे केलेलं आहे. नक्कीच आता त्या सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांना पत्रिका गेल्यानंतर त्यांनी येऊन आयुक्तांना जाब विचारला असता. मी महापौर नवी मुंबईचे आहे, विरोधी पक्ष किंवा हे त्याच्यात येत नाही, ते मला येऊन विचारू शकत होते की का आमच्या मंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा किंवा पालकमंत्र्यांचा नाव नाही घेतला. तर त्यांना जी आर दाखवला असता, त्यांनाही कळलं असतं जी आर प्रमाणे त्यांचे नावं नाही आपण टाकू शकत. हा घोळ तेव्हाच टळला असता. त्या नाट्यगृहात आग लागल्यानंतर आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून सखोल चौकशी झालेली आहे, त्यांचा रिपोर्ट मला अजून आलेला नाहीये. त्याच्यामुळे मी ह्याच्यावर काही बोलू शकत नाही की आग लावलेली आहे की. आणि एवढ्या मोठ्या वास्तूला उगाच कोणी कशाला आग लावेल, ते लोकांच्यासाठी तयार केलेलं. आणि ह्यासाठी बघायला जाल ना तर विरोधक आणि सत्ताधारी दोघेही म्हणजे आग्रही होते की हे वास्तू लवकरात लवकर तयार व्हावी आणि लोकार्पण व्हावं. जसं विष्णुदास भावे वाशिममध्ये आहे तसं ऐरोलीमध्ये ते नाट्यगृह व्हावं ही म्हणजे संपूर्ण सभागृहाची इच्छा होती. त्याच्यामुळे ह्याला कोणी आग लावली असेल किंवा काय हे म्हणजे मला माहिती घ्यावी लागेल. जब प्रशासनिक कामकाज था तब आमदी रोड पर इंटेलिजेंस ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम लगाने की प्रयास शुरू हुई थी। उसके बाद से अभी काफी रुका हुआ है। ऐसा महापौर या फिर ऐसा सरकार की तरफ प्रशासन की तरफ से आप लोगों की अभी की क्या भूमिका है? क्या वहाँ पे जो आमदी रोड पे है वहाँ पे इंटेलिजेंट ट्रैफिक मैनेजमेंट सिस्टम आगे बढ़ाया जाएगा या फिर जो उन्होंने कमानी दिखाई उन्हें निकाला जाएगा? अभी इसके बारे में मुझे आयुक्त जी से पूछना पड़ेगा कि क्या करने वाले हैं वो, या फिर मतलब ये सब्जेक्ट अगर सभागृह में आएगा तो उस पर डिस्कशन होगा कि क्या करना है। और हाँ, और जो मतलब अगर उससे लोगों का फायदा होने वाला है या नियम से चलने वाला है तो वो नियम से ही होगा। एक स्वराज्य संस्थेचा तसा परिपत्रक आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की पालकमंत्र्यांचा कुठेही समावेश म्हणजे पत्रिकेमध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की पालकमंत्र्यांचं नाव नाहीये. आणि
गणेशजी नाईक साहेब जेव्हा ठाण्याचे पालकमंत्री होते तेव्हा पालकमंत्री म्हणून त्यांना कुठल्याही म्हणजे त्या कार्यक्रमाचं निमंत्रण तुम्ही चेक करून बघू शकता, नाहीये त्याच्यामध्ये. राज्यात भाजप आणि सेना एकत्र आहे. नवी महापालिकेमध्ये शिवसेना तुमचा छोटा भाऊ आहे. मग तुम्ही तुमच्या भावाला विश्वासात घेण्यात कमी पडलात का? किंवा जो जी आर तुम्ही आम्हाला सांगताय त्या जी आर संदर्भातली माहिती तुम्ही तुमच्या धाकट्या भावाला का देऊ शकला नाही? नाही, इथे इथे भाऊ नाही आहे. नाही नाही ठीक आहे आपलं म्हणणं. आता इथं इलेक्शन पासूनच सगळा तुम्हाला माहित आहे, इथं एकत्र लढलेले नाहीयेत, पण तरी तुम्ही सांगता धाकटे भाऊ. पण विरोधी पक्ष हा मानला ह्यामध्ये जातो. जर नाही विरोधी पक्ष असो किंवा धाकटा भाऊ, आता ह्याच्यात जर डावलण्याचा प्रश्न असता तर मस्के साहेबांचं, शिंदे साहेबांचं म्हणजे आमदार खासदारांचं नाव नसतं, विरोधी पक्ष नेत्यांची नावं नसती. आता ह्या पत्रिका विरोधी पक्ष नेत्यांकडे पोचलेल्या होत्या, बहुतेक परवाच पोचलेली होती. मग त्यांनी येऊन विचारणं होतं, त्यांनी आधीच येऊन आयुक्तांना विचारणं होतं की का नाव नाही टाकलं. त्यांनी विचारलं असतं. आता त्यांच्या बाबतीत त्यांना हा जी आर माहीत नाहीये, ह्या जी आर विषयी त्यांचं अज्ञान आहे, हे आम्हाला कसं कळेल जोपर्यंत समोरून. आता मी आपल्याला सांगितलं की असा असा जी आर आहे म्हणून आपल्याला माहीत झालं, आणि आपण विचारलं का नाव नाही टाकलं म्हणून मी सांगितलं जी आर. त्यांनी येऊन विचारलं असतं की का आपण सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांचं किंवा पालकमंत्र्यांचं नाव टाकलं नाही, तर आम्ही त्यांनाही जी आर दाखवलं असतं आणि त्यांचं अज्ञान दूर केलं असतं. आता ह्या कार्यक्रमाच्या वेळी म्हणजे एवढा सुंदर कार्यक्रम आणि ज्याच्या माध्यमातून म्हणजे कोणाच एका माणसाचा नाही तर संपूर्ण नवी मुंबईचा फायदा होणार आहे, अशा कार्यक्रमासाठी अशा पद्धतीने निषेध करणं कुठेतरी मला चुकीचं वाटतं. प्रशासनाने पत्रिका दिलेले त्याच्यात त्यासोबत जी आर आयुक्तांनीच दिला पाठवून, तो जी आर बघून आम्ही त्याच्यात करेक्शन केलं आणि त्याच्यानंतर कुठल्याही दोन पत्रिका आपण लोकांना पोचवले नाहीत की ह्याला एक पत्रिका आणि दुसऱ्याला एक पत्रिका. जे जे संबंधित निमंत्रण ज्यांना पोचायला पाहिजे होतं त्यांना एकच पत्रिका आपण पोचवलेली आहे आणि जी आज आपण सगळ्यांनी बघितली. सभागृहात बऱ्याच कमिटी केल्या अंमलबजावणी केल्याच्या भविष्यामध्ये बाळ धोरण म्हणून प्रोटोकॉल वगैरे सदस्यांची नियुक्ती करणार हे जी आर शासनाकडून येतात, त्याच्यामुळे त्याच्यावर काही समित्या करायची गरज नाही, ते ऑलरेडी नियम ठरवून आलेले असतात. समित्या कशावर करतात ज्याचे नियम माहीत नाही. आता तेवढंच बाकी राहिलं बोलायला लागेल. तर इलेक्शन जो प्रोसेस है, हाँ वो अभी 17 तारीख को इलेक्शन होगा, 25 तारीख उसके बाद हम लोग उनका भी नाम इसमें शामिल करेंगे. तसं असतं तर मग इथं आम्हाला माहीत नाही या गोष्टीच्या विषयी, पण मग जर असं असतं ना तर सन्माननीय आयुक्त आहेत किंवा इतर जे अधिकारी आहेत त्यांनी सांगितलं असतं की हे कोणीतरी दिलेले आहेत. आता आम्हाला एवढं माहीत आहे की हे आपले वनमंत्री, आपले आमदार गणेशजी नाईक साहेब यांच्या निधीतून आहेत म्हणून तसा उल्लेख केला गेलेला आहे. पत्रिका छापण्याचा अधिकार जनसंपर्क विभागाचा आहे का संबंधित विभागाचा? ज्या विभागाचा कार्यक्रम आहे त्याचा आहे का महापौर विभागाचा आहे, सचिव विभागाचा आहे? कारण प्रत्येक वेळेस आपण दुसरीकडे दाखवली जातात. नाही, नियमाप्रमाणे आपण महानगरपालिकेच्या सभागृहात एक ठराव पास करून घेतलेला, मंजूर करून घेतलेला आहे की अशा संदर्भात कार्यक्रम पत्रिका काढण्याचा किंवा हे करण्याचा अधिकार सर्वस्वी महापौरांना आहे आणि तो अधिकार वापरून ही पत्रिका छापली गेलेली आहे. आणि अधिकार वापरताना कुठलाही नियम तुटणार नाही ह्याची पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे. कारण पहिल्या सभागृहापासून आपण जे सभागृह चालवतो ते महाराष्ट्र अधिनियमानुसारच चालवतो आणि ही पत्रिका छापताना आपण प्रोटोकॉलचा पूर्ण विचार करूनच ही पत्रिका छापलेली आहे. नाईक साहेबांचं नाव नेहमीच पत्रिकेत आलेलं असेल. नाईक साहेब ठाण्याचे पालकमंत्री असताना 3 वर्ष पालकमंत्री म्हणून त्यांचा कुठल्याही पत्रिकेमध्ये उल्लेख नाहीये. पाहिजे तर तुम्ही त्या पत्रिका तपासून पाहू शकता. ठाण्याचे पालकमंत्री जेव्हा नाईक साहेब होते तेव्हा पालकमंत्री म्हणून त्यांचा कुठल्याही पत्रिकेमध्ये उल्लेख नाहीये किंवा महायुतीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, सीएम सरांकडे वरती पोहोचण्याचा प्रयत्न आहे का, एकनाथ शिंदेना मुद्दाम डावललं जाते. आता नवी मुंबईमध्ये महायुती कधीच नव्हती हे आपण पण जाणता.
नवी मुंबईमध्ये भाजपा आणि सेना दोन्हीही वेगवेगळे लढलेले आहेत आणि आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वात नवी मुंबईने गणेशजी नाईक साहेबांचंच नेतृत्व स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे इथं युतीचा विषय येत नाही आणि जे काही असेल की म्हणजे ह्याच कार्यक्रमाच्या पत्रिकेचा संबंध दुसऱ्या कार्यक्रमाबरोबर जोडला गेला जो शासकीय होता आणि शासकीय नियमाप्रमाणे त्यांचं नाव यायला हवं होतं. हा GR शासनाने पाळलेला नाहीये, त्याच्यामुळे त्याच्याविषयी मी काही बोलू शकत नाही. पण आम्ही जो प्रोटोकॉल पाळलेला आहे तो नियमाप्रमाणे आहे एवढंच मी सांगू शकते. या गोष्टीवर राजकारण सुरू आहे, संभ्रम निर्माण करतो. आता राजकारण करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीवरून करू शकतात. त्याच्यासाठी कुठला तरी एखादा निमित्त पाहिजे आणि ह्या गोष्टी लोकांच्या हितासाठी होणाऱ्या आहेत. त्याच्यात राजकारण करण्यासारखं काही नाहीये, पण करणारे कशातही करू शकतात. वनमंत्री आहेत, आमदार आहेत आणि त्यांना काळे झेंडे दाखवणं कितपत योग्य आहे? ते अयोग्य आहे, पण ते ज्यांनी दाखवलं त्यांना समजलं पाहिजे. विरोधकांचं काम आहे विरोध करणं, मग ते कुठल्याही गोष्टीवर असू शकतं आणि त्यात ते त्यांचं काम करत राहतात. पण जी चांगली कामं आमच्या माध्यमातून होऊ शकतात नवी मुंबईसाठी ते करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न राहणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.